सगळ्यांना जय शिवराय. रिपोर्टर नावाला आहे फक्त PRO जास्त आहे लोकांची. या आरक्षणाची लढाई अंतरावली गावातून सुरू केली. प्रत्येकाला जे वाटत नव्हतं नेमकं ते झालं. विश्वास नाही बसेल स्वतःचा स्वतः एवढा मोठा कायदा पारित झाला असेल. शब्द ऐकताना लहान आहे पण त्या शब्दाचा अर्थ मोठा आहे आणि कायदा सुद्धा तो मोठा आहे. तो कायदा आता कायद्यात रूपांतर त्या अधिसूचनेचं त्या ज्याचं कायद्यात रूपांतर करायसाठी सरकारला विशेष अधिवेशन घ्यावं लागणार. एवढा मोठा कायदा आहे. वाटताना प्रत्येकाला वाटतं सगळा सोयरा शब्द म्हणजे काही कागदावरती लिहून घ्यायचा विषय. ही खूप मोठा इतिहास झालेला आहे. ज्याला कळतंय त्याच्या लक्षात येत आहे. जर हा शब्द साधा असता तर आपल्याला 2 महिने नुसते एका गोष्टीसाठी झुंजावं लागलं नसतं. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायसाठी 2 महिने सरकारकडून टाळाटाळी होती. त्याचा अर्थ आज जे घटनातज्ञ होते काही कायद्याच्या बाजूने बोलत होते, काही कायद्याच्या विरुद्ध दिशेने बोलत होते. पण जे घटनातज्ञांनी आजचं मत मांडलेलं आहे त्या मतावरून मराठा समाजाने समजून घेणं खूप गरजेचं की हा कायदा लहान नाही. जणांना वाटलं याला मी चॅलेंज करू असं करू. छोटा कायदा असता तर कोणी चॅलेंजचा शब्द काढला नसता. आणि चॅलेंज का होत नाही आणि त्याची व्याख्या किती मोठी त्या शब्दाचं हे घटनातज्ञांनी सांगितलं. म्हणजे घटनातज्ञ बापटसाहेब असतील किंवा पूज्य निकम साहेब असतील हे ज्या डिबेट आता झाल्या आहेत तेवढ्या विषयावर हा कायदा मराठा समाजाच्या खूप हिताचा आहे. हे आता आयुष्यभरासाठी झालं कारण या शब्दाचा कायदा नव्हता. तुमच्या नोंदी मिळाल्या तुम्हाला आरक्षण मिळणार आहे. नोंदीनुसार तुमच्या परिवाराला सुद्धा मिळणार आहे. परंतु त्याच्या नोंदीच नाही त्याला देणं आणि हे खूप चॅलेंज होतं. माझ्यासमोर सगळ्यात जास्त चॅलेंज होतं की शब्द तर दिलाय पण आता याचा कायदा पारित करायचा म्हणल्यावर सरकार तर ठेपायला येत नाही. आणि हे चॅलेंज तर आता आपण स्वीकारलंय. आता आपल्याला कडेला न्यावंच लागणार. मी ज्या गोष्टी बोललो नाही त्या आज बोलायला लागलो. इकडे शब्द देऊन बसायचं आणि तिकडं जर त्याचं कायद्यात रूपांतर झालं तर चॅलेंज माझ्यावर यायचं. आणि त्या शब्दात मराठ्याचं किती हित होतं हे मी पहिल्या बसून घेरलं होतं की या शब्दात मराठ्यांचं खूप हित आहे. कारण सगळे सोयरे म्हणजे एका माणसाचं नातं पुऱ्या राज्यात पसरलेलं आहे. आणि सरकारला सुद्धा टेन्शनचा विषय होता. खूप टेन्शनचा विषय होता. पण या आंतरवालीचा लढा गावकरी थोडा आता तरी समजून घ्या. हा लढा इतका मोठा झाला आणि या गावाने एक कायदा पारित केला. हे आंदोलन सुरू करताना प्रत्येकाला काय वाटत असेल आणि आता काय वाटतंय लक्षात असून घ्या. इतक्या लांब ही लढाई जाईल कधी गावकऱ्यांना वाटलं सुद्धा नसेल. मला नव्हतं वाटलं. ही लढाई इतक्या लांब गेली. आजची परिस्थिती अशी खरंच सहज म्हणलो मी मुंबईच्या गल्ली गल्लीत बसा आणि खरंच मराठी गल्ली गल्लीतच बसा. भयानक कुंकडून कोण यायची ते म्हणायचे तुमचे लोक तिकडे गेले म्हणलं मी तर काय करू. काही काही पोट्टे तर त्या काय गेट आहे इंडियाच गेले ते तिथं काय करून कार्यक्रम होता ते म्हणजे आम्हाला बघून द्या. तुला काय करायचं ते बघून नाही सांगायला कसं लागले त्या कार्यक्रमाला मराठीची एंट्री बंद.
माझी नस कुठे लागली कोणत्या कोपऱ्यात तेच मी इकडंच वाशीला तरच आजच माझं बरोबर. मला त्या डिसिप्लिनचे त्यांचे फोन आले प्रत्यक्ष भेटले. ते म्हणले तुम्ही इकडे थांबलं तिकडे सगळं ग्राउंड फुल झालं. म्हणलं इकडं बसा जागा नाही म्हणून गेले असते. नाही म्हणले ते झोपले त्याच्यामध्ये. आणि जरी आमच्या संघचे लोक तिकडे गेले असते तर तिकडचा कोपरा सगळा पॅक झाला असते. म्हणजे मराठा समाजानं सुद्धा याला राज्यातल्या खूप साथ आहे. काय लोक एक ओढले राज्यातली. मला सांगतो नगर पासून मला पनवेलच्या पाठीमागे थोडं गावाने सांगताय ना मला रोडच नाही दिसला कसला असतो. सगळ्या रोडवर लोकच तरी त्याला आरक्षण मिळणार. त्यांच्याकडून आपण आणखी दुसरी गोष्ट बांधून घेतली. कारण हे मुख्य व्यासपीठ आहे म्हणून मला इथं मस्त दमलोय. पण इथं काय गोष्टी सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगतो. मराठवाड्यात नोंदी कमी सापडली. तुम्हाला महत्वाचा आधी एक सांगतो. या कायद्याविषयी किती गैरसमज झाले. हो कायदा आणि याला कोणीच चॅलेंज करू शकत हे तुम्हाला मी ते ठोकून सांगतो. कारण ज्यावेळेस 11 वाजता आमच्याकडे घेऊन आले त्यावेळेस मुंबई हायकोर्टाचे सगळे ज्येष्ठ वकील मी बोलवले, अभ्यासक बोलवले, तज्ज्ञ सुद्धा बोलवले आणि सगळ्यांनी 11 ते 3 वाजेपर्यंत एका शब्दाचा किसच पाडला. इतके एका शब्दावर तुटून पडले सगळे. आणि एकूण सगळ्यांनी सांगितलं याला काहीच धोका. आता ते आपले होते म्हणून म्हणजे. पण आज ज्या वाईट झाल्या जे मतांतर त्याच्यावर झाले. घटना तज्ञ म्हणते की याची व्याख्याच इतकी भयानक आहे की याला काहीच होऊ शकत. त्यामुळे ही कायदा खूप मोठा तयार झालेला आपल्या समाजासाठी. तुम्ही थोडासा जरी शेतकरी असला तरी निवांत विचार करा. आपल्या लेकरासाठी हा कायदा बांगला आयुष्यभरासाठी किती मोठं काम या गावानं या समाजाने केलं. महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाने खूप मोठा कायदा आहे. त्याच्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य आता थांबू शकत नाही. आता मराठवाड्यात काही नोंदी कमी होते. आपण त्यांना 1884चं गॅजेट घ्यायला लावलं. आता ते शिंदे साहेबाच्या समितीकडे देणार आहे आणि ती समिती त्याला आता शासकीय दर्जा त्याला अगोदर द्यावा लागणार आहे तरच ती घेत आहे. 1884च्या जनगणने सुद्धा कुणबी तर तेही आरक्षणात मराठ्यांना जाता येते आणि ओबीसी आरक्षणातून मराठ्यांचाच फायदा होतो. आपल्या पोराचा आपल्या मराठ्यांच्या पोराचा चारही बाजूने फायदा कसा होईल याच्यासाठी हे आंदोलन खूप यशस्वी झालं. जवळपास काल 7 शासन निर्णय झाले. शासन निर्णय काल 7 झाले. त्याच्यात अधिसूचना 2 आहे, राजपत्र 1 आहे. म्हणजे राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंतचा अध्यादेशाचं सुद्धा पत्र फक्त आता कायद्यात रूपांतर होण्यासाठी अधिवेशनाची आवश्यकता आहे. तर अधिवेशन आता लगेच या फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात आहे. तेही कायदा लागून जाईल. म्हणजे 8, 12, 13 दिवसात आपल्या डोक्यावर जर सगळं वजन आता कमी होणार आहे. कोणी काही केलं तरी या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी 100% यावेळेस विजय मिळवला आहे. आता समोरच्या विजय मान्य नसल्यावर ते म्हणणारच निवडणुकीत नसतं का एका मताने पाडलं तर ते कोरडं म्हणतच नाही. ते म्हणतो एकच काही पडलं नाही मी निवडून आलो पारडा म्हणणार. तसा कायदा झालाय. आता ज्याला मराठ्यांचं वाईट करायचंय, ज्याला मराठ्यांविषयी कधी विष ओकायची सवय तो किती चांगलं झालं तर ते म्हणणार आहे चांगलं नाही झालं. सवय बेकार असते. कधी पण शेण खायची सवय लागलेली मग कोणाच्या लेकरांचं चांगलं झालेलं ते करणार नाही. त्यामुळं कोणी काही केलं ह्या कायद्याला आता काहीच होत नाही. त्यामुळं दिलाला यशस्वी झालेला आहे. आता पुढं काय करायचं यासाठी मला वाटतं आपल्या गावकऱ्यांनी उद्या कोणी शेतात न जाता 12 वाजता आपण सगळे माता माऊली गावकरी भेटी घेऊ. दादाच याचं पूर्ण श्रेय मी हे श्रेय घेत नाही. सगळ्या माझ्या सोबतच्या असलेल्या बांधवांनी सगळ्यांनी साथ दिली त्यांचंही मनापासून धन्यवाद. आपले जे बलिदान गेले त्यांचंही स्वप्न
पूर्ण झाले, तीही जबाबदारी आपल्या खांद्यावर होती. खूप जणांवर केसेस झाल्या, त्यांचे स्वप्न आरक्षण होतं, त्यांचंही पूर्ण झालं. आणि या अंतरवाली गावात आणि परिसरातल्या ज्या माता माऊल्यांचे डोके फुटले, रक्त सांडले, त्यांच्या रक्ताचा बदला आपण मराठ्यांना आरक्षण देऊन घेतलाय. तुमचं रक्त वायाला जाऊ दिलं नाही, तुमचे झालेले हाल ही वाया जाऊ दिले नाही. तुम्हाला मार लागला आणि मग मी अर्धवट सोडलं असं केलं नाही. तुमच्या रक्ताचा बदला, तुमचं रक्त सांडलं, महाराष्ट्रातल्या लेकराचं कल्याण झालं, त्याचा पूर्ण बदला आपण घेतला. पोराला गोळ्या लागल्या, कित्येक जणांचे हात मोडले. आरक्षण मिळावं हे उत्तर मनापासून समाजाच्या वतीनं त्यांचे आभारही मानतो आणि त्यांना धन्यवादही देतो. आपल्या या लढ्यात आपल्याच खांद्याला खांद्या लावून प्रचंड ताकदीनं आपल्या सोबत राहिले असे प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे या बांधवांचेही आपण कडकडत टाळ्या वाजून त्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी कमी त्रास नाही सहन केला. आमचे सगळ्या एक सफारी शिव असं सांगितलं होतं, आपण ते लवकर शिवणार. सफारी कापडाचे बरं पण ते गाडी बनली. मी एकदा म्हणलं होतं त्याला आपण सगळ्या सफारी घेऊ. 2-3 जणांना असं उड्या आणलं, तेवढं सफारी म्हणलं होतं, मग कल्याण झालं. म्हणलं कल्याण मध्ये तो गाडी समजीशी नाही देत, हे आपले कपडे. त्यांनी खूप संघर्ष केला. त्यांचे खूप त्या दौऱ्यात लगातार ते संघ होते. सगळ्या प्रतिनिधी बांधवाचे, कॅमेरामनचे सुद्धा मनापासून मराठा समाजाचे होते ना, आम्ही तुमचे उपकार कधी जाऊ दे, उद्या जाऊ, आज जरा धोरणात दिसत नाही. मी तुम्ही घरून ठरवितात होय, तुम्ही आता येऊताना का तुमच्या कड्यात वाजत हो गेली, एकाला जवळ देत नाही मला. मला जवळपास तुमचे सगळ्याचे घर माहिती आहे, पण तिसऱ्याचीच वाजत होते, म्हणजे काय आला रे. मला बी सगळ्याचं माहिती झालं जवळपास कोणाच्या घर कुठची काय. मी जेवायला त्यासाठी येतो तुमच्या घरी, तुमच्या घरमध्ये. म्हणजे एखादा इकडं नाही आले की आणला जाऊ झोपायला. ते संघर्षातली कला आहे. एकमेकाला किती त्रास झाला पण हसण्यावर न्याला पळाले तसेच इकडं बरं गाय. एक जण असा पळाला उसात, नाव नाही सांगत त्याला तेव्हाच खून द्या. मला त्याला बोलून आले एक पोटे नाही काला का 2-3 जायचं तर 50 गेले. त्याने तेव्हा मला मी घरी नाही, मी जाणार आहे. त्या दोघांना माहित होते जाणार नाही घरीची. मी पळत गेले, तरी बघितलं त्याच्या घरात काय घर नाही बघितलं नाही. ते सापट काही असेल किंवा ते बघायचं असं बोल कॅमेरा, तरी बघितलं आले पळत जे पळत होता का ते माग काही संभाळले. त्या हल्ल्याच नाही हे हलायचं, त्या हलतच नसायचं. त्यामुळे कोणी कोणाला बोललं असलं तरी नाराजा सोडून द्या, समाजाचं कल्याण झालं. एकत्र येत जा, पुन्हा पुन्हा एकत्र आल्याने काय होतं. काल मुंबईत दाखवून गेल्या मराठ्यांनी एकत्र आल्यावर काय होतं. आपल्या सरकारला कळावं लागलं. आपलं सरकार कळत होतं. इतक्या गाड्या लागल्या, इतक्या गाड्या. एक जणाला यायला एका मंत्र्याला 3.5 घंटे लागले हो माया होते. इतक्या ते होतं, इतक्या गाड्या मी मुंबईत हमेशा होतो, पण इतक्या लाईनी लागलेल्या. आता गाडीच्या शेजारी गोधड्या टाकून झोपलेली. आणि लोक कोणी रे आम्हालाच सांगतो विचार देते कोणी रे. म्हणजे नाही का रस्त्यात टाकले एका जागेवर ढेरा ते कोणतं गाव होतं काय किंवा हवेला आम्हाला जायचं खालून हे घेतले ऊन. आणि त्यांना रोडला जरा ट्रॅफिक कमी असेल, त्यांना रोडला मोकळाच खबर रस्ता. जेव्हा गॅस ते उतरला ते धकेलं सुरू येईल भातात ते पोहोचले. अरे ते म्हणले मग आम्हाला मोकळं फटाकडे केलं उठवण्यात यायचे. ते म्हणजे आम्ही तांदूळ शिजवतो उठत नसतो. सगळे ट्रॅफिक जाम तांदूळ यायचे सुद्धा. तांदूळ लवकर शिजत नाही आपल्याला चांगलं माहिती. याने मी खूप कला केला, पण या लेकरांचे आंतरवाडीकरांच्या बांधवांचं लय हल्लं. कोणाचा पाणी मिळालं नाही मिळालं, कोणाला पाणी नाही मिळालं आंघोळीला, काहींना पांघरा नाही मिळालं. लय हाल झाले. पण मला कोणीच म्हणलं नाही की माझे लय हाल झाले. सहन केले त्यांनी. कोणा डास चावले. पनवेल पासून वाशीपर्यंत 30 किलोमीटर अंतर. तिथून रोडवर पोहोच आपल्याला 30 किलोमीटरवर इतके लोक होते सोबत.
लय म्हणजे हाल सुद्धा तितके सहन केले, फुकट नाही. आणि इथून तिथूनचा त्यांनी प्रयोग बघितला. ते म्हणलं मी मुंबईत आल्यावर अवघड होणार आहे, कारण नवी मुंबईचं ही परिस्थिती आहे, तर मुंबईत आल्यावर अवघड आहे. कुठं झोपत येत आणि झोपत येत कपडं झोपत येते जे रगवडी ते थंडी वाजली दुसरीकडेच घेऊन जायचं. ते सकाळी माझ्याकडे ते माझ्या दादा याला सांगा समजा मला थंडी वाजली मी रगत घेऊन परत जायचं. आता म्हणलं तुम्ही 15 किलोमीटरवर मी 15 किलोमीटर याला कवा सांगू तिथे कोण कोणाचा उशा घेऊन जायचं. इतके हाल झाले तरी सहन केले. मी एखाद्या वेळेस कदाचित जर फेरफटका मारणाराची तसे धुमता करून झोपलेला असायचे पोर थंडीमुळे, पण नाही आले. मी स्वतः बघितलं हे सोपं नाही. हे बोलणं म्हणजे काय सहज बोलणं नाही. त्याने प्रत्येकाला त्याग वाटलाय तिथे, प्रत्येकानं आपला आपला संघर्ष वाटलाय तिथं. तवाई झाली कोणाला किती किती आजार आहेत कुणी कशाचा विचार नाही केला. जिथं जागा मिळत तिथंच गाड्या लावल्या त्या मार्केटमध्ये. तर मार्केट इतकं टप्पू होतं किती गाड्या लावल्या त्याच्यात. गाड्या बी अशा लावल्या त्यांचं दार सोडून लावायचं दुकानाचं नेम दारात लावा. त्या दुकानदाराला शेटर सुद्धा मूर्खता आहे ना. आणि त्यालाच म्हणायचं मोठ्या गाडी झाला गाडी निभार असून एका जागेवर मार्केटच जाम केलं. ते मार्केटचा अध्यक्ष मार्केट ते मला म्हणले आधी काढतो तुम्ही सांगितलं तरी. आणि तिथे गेल्यावर मला आधी हा म्हणल्यानंतर मला म्हणते पाटील म्हणले तर काढत असतो बाजूला असून तो. आता त्याला हे करते माझ्या पुढे त्याला माझ्या पुढे 1.5 घंटा लागला. चिवरू घेतले त्याला. ते पाणी तितक्या गर्दीत घुसले होते पांढरे कपडे त्याचे हे तिकडून लुटलं ते तिकडून लढले ते तिकडे इकडे गेले. ते रडत पडत नाही कसं ते मला बाहेर जायचंच नाही. आता मला कोण ते मला तुम्ही नेऊन सोडीत असले तर जातो गाड्या काढायच्या वरून मला होती. मला बाहेर जायचं टेन्शन आलं. मला येत मला कशी मला टोपी आम काही तम काही. जर मी आता मनाने बाहेर गेलो तर त्यापर्यंत जावं मला नाही तुम्ही नेऊन सोडा मला असतो. गर्दी तितकी पोरांनी एवढं त्रास सहन केला. काय ती का गाडी म्हणजे काय त्यात थंडी थोडी थांबणार. हा थोडंफार साधं ठीक आहे तात्पुरता आधार, परंतु हवा कोणी कुठूनतरी येणारच आहे. पाऊस लागला तर कोणी कुठूनतरी येणारच. गाड्या काही पोरं इतके निवार होते. समाज खरंच समोरून येऊन बघा, समोर येऊन बघा लांबून नाही. काही पोरं इतके निवार होते. ते जर सकाळी बसले ना ते वर टापाडाव संध्याकाळ तो खाली उतरतो देव म्हणजे दुसऱ्या दिवसा सूर्य येऊन बसतो त्याला थंडी वाजत नव्हती. तुम्ही पाण्यालावरच कसे थंडी वाजत नसा काही इतके निवार. आणि तीच धास्ती भरायची आपल्यातल्या अर्धे पोरं पाण्यालावरच होते. ते सरकारवर असे कमून येत पाण्याजवळ त्याला ते घेऊन वाटायचं ना. आताच इतकं निवार दिसतंय माझ्यावर पाण्याजवळच होते ना ते. म्हणजे पोरांची मनस्थिती मराठा आरक्षणाशी कट्टर झालेली होती. हे आता मिळायचं म्हणजे मिळायचं इतकं कट्टरपणा पोराच्या अंगात आला होता. त्यामुळे त्यांनी तो त्रास सुद्धा सहन केला. एका जागेवर गाडी बिघडली होती. आजच्या रोडच्या पलीकडून उठून मोजतो डायरेक्ट ते मला पुढे ढकली तुम्ही पुढे काय करत पडली होईल काय होईल उचलले फुटली ते रोडच्या खाली. या होताना बघितले का त्यांच्या ध्यान द्यायला लागलं. यावडे आपल्या काही पोरं होती ते स्वयंसेवक मिलिटरी काढली होती ते सारखेवाल्यांची माणसं वाटायला. ते पोरं घुसले ना धनात पब्लिक थांबवायचे. ते पिशी बाजूला उभं राहिलं ते म्हणतो यांना कसं काय एवढं लोटी आमचे लोक बेजार झाले म्हणे पुढे मग कपडे बघा म्हणे कसं भिजलोय. आणि यांना कसं यांना ट्रेनिंग नाही काहीच नाही. हे मराठ्यांच्या पोरांच्या न्यायाच्या अंगातली दग होती ती रोज होता आम्हाला मिळालं पाहिजे. आणि त्या धगीत आणि त्यांच्या विचारात ते लोक सुद्धा इतके बाजूला सारत होते. ते सारलेले बघून सरकारला वाटायचं आपल्या पोलिसांना पब्लिक भागत नाही त्यांना पब्लिक भागती. आणि हे दोन शिकणे आले 50-50 घुसले. आणि हे जर सगळेच असे असले तर समुद्रातले सगळे दगड उचलून न्यायची. म्हणून त्यांनी ते त्यांच्या डोक्यात आलं हे नवीन मुंबईचाच विषय मिळते त्याला बरा. हे जर पुढे आले तर अवघड खेळ तरी पुढे गेलेच. चला मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आपल्या
मराठा समाजासाठी मोठा कायदा पारित झालाय. 5-7 विषय झाले. गुन्हे मागे घेण्याचाही झाला. शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यात काम करणार आहे. तिची मुदत वाढ सुद्धा घेतली आणि मोफत शिक्षणाचं सुद्धा मुलींसाठी सध्याचं ते झालं. आता ते 15 दिवसांनी पुन्हा त्याच्यात दुरुस्ती करावं लागणार आहे, कारण तो शासन निर्णय झाला आहे. शासन निर्णयाला 15 दिवसांनी पुन्हा दुरुस्ती करावं लागते. मुलांसाठी सुद्धा मोफत शिक्षण एज्युकेशनचा निकाल सुद्धा देण्याच्या बाबतचे पत्र सगळे दिले. जवळपास 7 ते 9 निर्णय झाले. नुसते इथून मुंबईला गेल्यामुळं इथं बसल्यामुळं राज्यावर दबाव राहिला आणि दबाव राहिल्यामुळे सगळे कामं झाले. आता उद्या 12 वाजता मात्र आपण सगळे या. उद्याचा निर्णय सगळा घ्यायचा आहे. मिळायच्या बांधवांना विनंती, उद्या या. काय होतं बघू. चल, धन्यवाद. जय शिवराय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.